कवा येळे आहे का आपले? येळे काय माहित कुठे पडेल? कांदे कापत चाकू आहे, चालन का? काय एकर घेता तुम्ही? तसं तर लोकांकडून 40-50 हजार रुपये एकर घेतो आम्ही, पण तुमच्यासाठी दिवाळी धमाका ऑफर फक्त 5,000 रुपये एकर. हे भाऊ, अर्धा एकर शिल्लक सोंगू सोंगू गळ्यातल्या गामनाळ्यात जातो, तुला काय माहितीये? म्हणजे 5 घंट्याचे 500 रुपये, 100 रुपये घंटा. मी येतो सरकी सोंगाल. अहो सरकी नाही, साहेबीन सोंग नाही. बाबा तुम्ही सोडून गेल्यामुळे आम्ही डोंगरावर कोसळलो. अरे खेकड्या, डोंगरावर कोसळलो नी, आमच्यावर डोंगर कोसळला म्हण. बसून सोंगा आणि तार ते शेंगा खोडण्याचं जाईन बर का. उदळे घेतलं का आम्ही? सोंगू राहिलो आणि चाले तू घरी. खेकड्या, येण्यानं मुंडके छाटील तू. ऐका हो ऐका, एका माणसाला 2-2 बायका. साहेबीन सोंगाला मजूर पाहिजे, 500 रुपये रोज भेटन. कामाला काय याची चाटणी, कोणतं बी मजूर चालन. सुशिक्षित, बेरोजगार, पारावर बसून टवळके आणणारे, बेवडे. कामाचा अनुभव नसला तरी चालन, कमरात लाता घालून काम शिकवण्यात येईल. कामासाठी लागणारं साहित्य 1 इळा, 2 हातमोजे संघ घेऊन येणे. दादी, एक नवीन फोन आला, iPhone 17 1.5 लाखाचा, तो पाहिजे मले. iPhone 17 मारो का तो डुंगावर पत्रा. अरे आराम करा, वावरात एवढे काम पांगले, ती साहेबीन सोंगाची पडली, तू फोन घ्यायचाय का? दादी, माझ्या बायकोला तरी मग अपमान नका करा जाऊ. माया पुढचा भोंगळा मला शिकवला का? तुमचा अपमान झाला बी तर मला काही नाही वाटत. उद्यापासून सगळ्यांना शेतात कापाचं, साहेबीन सोंगाला. कवा येळे आहे का आपले? येळे काय माहित कुठे पडेल? कांदे कापत चाकू आहे, चालन का? दादी, मी म्हणलं होतं बालिश बुद्धीच्या पुढीशी मग लग्न करून देऊ नका म्हणून. घ्या आता सोंगा चाकूना साहेबीनी. अरे शिकन ती शिकता शिकता. सुनबाई, बाई त्या लोखंडाच्या फुटक्या टोपल्यात ठेवले होते ना येळे होते काय त्यात? हा, त्या टोपल्यात खराब लोखंडाचं सामान होतं, तर भांगारवाला लिखून टाकले मी ते टोपलं 100 रुपयात. अहो येडी शाळा, त्यात 5 इळे होते, 500-500चा एक इळा होता. मला वाटलं जेवढा हिच्या बापाने आपल्याला हुंडा दिले ना, तेवढं आपलं नुकसान करूच तर काही थांबत नाही. मी काय म्हणून राहिलो, आपली साहेबीन जास्त आहे, घरच्या इरकी सोंगणं होणार नाही. होईन ना दाडी, आपण चौघ आणि शाम्या घेऊन घेऊ एक. मला सांगतायत साहेबीन, काऊन नाही सांगतायत? माया मायने शिकविलंच नाही मला साहेबीन सोंगणं. मग सासूबाईनं नवऱ्याच्या खिशातून पैसे चोरणं कधी शिकवलं? मी अजून साहेबीन सोंगेलच नाही. सोयरीक जामवाच्या टायमाला वावर पाहिलं बरा होता तो बाप. पोराला वावर किती आहे, वावराला रस्ता आहे का, इर आहे का, गट नंबर किती आहे, कोणाच्या नावावर आहे जमीन. आम्ही बी सुना होतो, पण अशी नखरी नाही केली आम्ही कधी. सासूबाईला तर म्हातारपणात 1 गिल्लास पाण्यासाठी तर शिवीन मी. काय म्हणलं, ऐकू येतं मला सगळं, बैरिनी मी. माहितीये गुबडीवाणी काय नेतोय, बाई चुप. भाकर खाण्याने वाटतं संध्याकाळी. अरे काय दांगडू चालला एवढा? बाबा, साहेबीन सोंगाचं टेन्शन आलं. टेन्शन काय घ्यायचं, इळा घ्यायचा आणि कन कन सोंगाची. बाबा तुम्ही बी चाला बर का साहेबीन सोंगाला. या वयात काम करायला लावतो का मला? अहो पण या वयात खायला तर लागतं ना तुम्हाला. शहाणपणा करू लाग जास्त. जमीन ठुली म्हणून उपकार माना गदडच्या हो. नाही तर जाणं पडत लोकांच्या हमाल्या करायला. कायची मीटिंग चालू आहे? राहुलला इकडे काढत काय? खेकड्या बोकड्या तो इकाला कधी तर चांगला बोला जाय. नेमकं चालू काय मग? अरे साहेबीन सोंगाला मजूर पाहायचंय. या रिकाम टावळ्या शामेल बी घेऊन जा. म्हातारा तुम्ही जा ना. अरे मै पहिल्याने हात पाणी चालत आता. तोंड बरं चालतं. अलीकडे ये रे, दाखवतो तुला खेकड्या. रावल्या तू शाम्या जाय आणि उदड्या वाळ्या टोळीला विचारून पाय साहेबीन घेते का तर. ओके टकलू काका. मावशी तुमच्या टोळीला साहेबीन उदडी द्यायची आहे आपली. ओय टोळीनी म्हणायचं नाव आहे आमचं, गँग ऑफ साहेबीन मर्डर. मर्डर? भयानक नाव आहे. साहेबीन कापतो ना आम्ही म्हणून मर्डर. तुम्ही मुकरदम आहे यायच्या? हा, मैं अंडर खाली काम करते. मी म्हणीन त्याच्याच वावर जाते. मी म्हणीन तेव्हा चांगलं काम करते, नाही तर अर्ध्यामधून साहेबीन कापते, अर्धी खालीच ठुते. मी म्हणीन तेव्हाच निर्मळ काम करते, नाही तर वावरामध्ये पुंजापेक्षा जास्त सर्वा निघतो. मी जसं म्हणीन तसंच करते. मेरा वचनीय शासन. काय एकर घेता तुम्ही? तसं तर लोकांकडून 40-50 हजार रुपये एकर घेतो आम्ही, पण तुमच्यासाठी दिवाळी धमाका ऑफर फक्त 5,000 रुपये एकर. मागच्या वर्षी तर 4,000 रुपये एकर होता ना. मग एका वर्षात महागाई किती वाढली, पण साहेबींचे भाव थोडी वाढले. ती तुमची प्रॉब्लेम आहे. हे तर जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. साहेबींचे भाव 4,000 आणि साहेबीन सोंगाचे भाव 5,000. अशाने शेतकऱ्याच्या हातात काय उरणार आहे भूस? काही कमी नाही होणार का? तुमच्यासाठी फक्त 4,999. कपाळाला लावायला 1 रुपया कमी केला का फक्त? आम्हाला 2 फारा चहा लागन एक टाइम. जारचं थंड पाणी बी लागन प्यायला.
साहेबीन सोंगणं झाल्या पैसे लागन. मुकरदमीन बाई 4,500 रुपये एकरान घेऊन घ्या. ए भाऊ 500 रुपये कमी नको करू. 500 मध्ये माझ्या 5 क्वार्टर आहे त्या. ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे ना. जसं शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. शेतकरी आहे म्हणून आपण आहे, शेतकरी आहे म्हणून दे चढवायला. घेऊन टाकू 4,500. चला मग शेतात जाऊन सौदा पक्का करून घेऊ. किती एकर आहे साहेबीन? सगळं वावर 8 एकर आहे. 3 एकर मक्का आहे, 5 एकर साहेबीन आहे. थांबा, फोनवर वावर मोजते तुमचं. डिजिटल भारताचा फायदा तुम्हीच घेऊ राहिल्या. 6 एकर साहेबीन आहे तुमची, पण आम्ही 5 एकर पेरेल ना. फोन तर 6 दाखवू राहिला ना. फोन बंधुरे धरून मोजतो आम्ही. बंधुऱ्यावर थोडी साहेबीन पेरेले. बांधा सोडून दिले तरी बी 5.5 एकर साहेबीन उरायला तुमची. 5 धरून घ्या. ए भाऊ, अर्धा एकर शिल्लक सोंगू सोंगू गळ्यातला गामनाळ्यात जातो. तुला काय माहितीये? पतली उगेले आमची साहेबीन. एका एकरात एक झाड बी उगेलं असलं तरी 4,500 रुपये एकर देतो आम्ही ते झाड सोंगाचं. बरं जाऊ द्या, 5.5 एकर ना तर 5.5 धरा. पण मी हात लावणार नाही. काय सगळं तुम्हाला करणं पडन. नाही, तुला पुंजावर उभं राहायला पडन का तुला घ्यायला. मग 4,500 रुपये एकर भाद्राचे घेऊन राहिले का? ही काय भाषा आहे तुझी? भाषा म्हणजे एखाद्या पोरीच्या पलीकडे नखरे झाले तुमचे. आम्ही नाही घेतोय साहेबीन, जाय. नका घेऊ. तसं बी नुकसान आमच्या शेतकऱ्याच्या 5वीला पुंजाले. राहुल शांत वय. काय शांत होऊ? जे पाहते शेतकऱ्याचा जीव घ्यायला निघलं. व्यापारी आमच्याकडून 40 रुपये किलो साहेबीन घेतो आणि 150 रुपये किलो आम्हाला तेल विकतो. त्या साहेबीतून तेल काढा, त्याला शेतकऱ्यात की मदत करणं पडती का? अरे सरकार आहे शेतकऱ्याच्या पाठीशी. काय पाठीशी सरकार? अरे सगळी साहेबीन मक्का कापूस पाण्यात डुबला तरी शेतकऱ्याच्या वावरात येऊन पाहिजे रिकामा नाही कोणी. आणि जर शेतकऱ्याच्या वावरामध्ये गांजा सापडला तर 5 मिनिटात सगळे अधिकारी शेतकऱ्याच्या वावरात जमा होते आणि काही तासात त्या शेतकऱ्याला जेल होती. अरे भविष्यात चांगले दिवस येणार आहे शेतकऱ्याला. काय याचे चांगले दिवस? अरे आमचे आजे पंजे गेले शेती करता करता, पण चांगले दिवस नाही आले. या महाराष्ट्रात प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो रोज. गेली का उधडी साहेबीन? नाही हो, लय नखरे करू आले उधड्यावाले. थंड पाणी लागन, पुंजावर बी आपणच राहा आणि 4,500 रुपये एकर. 4,500? कोण येते? चाल मला त्याच्याकडे घेऊन. बाबा असं गरम होऊन नाही चालत. शांततेत काम करता गेलं पाहिजे, महात्मा गांधी सारखं. महात्मा गांधी अहिंसावादी होते, पण मला हिंसा आवडती, खून खराबा. तू काय कर, बाया पाय आपल्या रोजाना 2-3. बर, काय चालू आहे मावशी? काम पांगले वाटतं वावरातले म्हणून मग ध्यान आलं. तुम्हाला कसं माहित? ये री तू धाऊ धाऊ बोलतो, आज गोड बोल राहिला तेव्हा समजलं मला. साहेबीन सोंगा चालता का मग? साहेबीन सोंगाल नाही येत रे भाऊ मी. कोण करू उन्हातानात काम? चला ना मावशी, ये इथे घरी झोपेल राहते तुम्ही. मी झोपीन नाही ते काही करीन. तुझ्या घरी येते का भाकर मागायला? मावशी आरामान सोंगान तुम्ही. अरे भाऊ, मला साहेबीन सोंगाची अलर्जी आहे. सायबिनीच्या तेलाचे भजे खायची अलर्जी नाही का? गुटू गुटू खाता. नाही यायचं मग तुमच्या वावरात. कहून? माय मैत्रीण जिकडे चालल्या तिकडे जायचंय मला. त्याच्या संग काम कमी करणं पडतं आणि धांगर धिंगा जास्त घालतो आम्ही. मावशी बाकीच्या पेक्षा 1-2 पात कमी लावा तुम्ही. जमतच नाही मावा. चाल रे भाऊ, दुसरं भाऊ कोणी. मावशी चालतं का साहेबीन सोंगाला? येते, पण रोज काय? जो मागच्या वर्षी होता त्यो. किती? 400? हा. जाय रे भाऊ, तू पहिलं घरी जाय. कहून? अरे एका वर्षात महागाई किती वाढली. 300 रुपयाचं रिचार्ज 350 झालं. मेकअपचं सामान वाढलं, साड्याचे भाव वाढले. मग किती रोज या वर्षी? 500 रुपये. एवढा जास्त का? देत असेल तर सांगा, नाही तर दुसऱ्याच्या वावरात जाते मी. देतो मी 500 रुपये रोज. पण कामावर किती वाजता यासन? मी कामावर 10 वाजता येईन आणि 3 वाजता सुट्टी पाहिजे. म्हणजे 5 घंट्याची 500 रुपये, 100 रुपये घंटा. मग आणि त्यात बी मध्ये पाणी प्यायला सुट्टी लागन आणि 1 घंटा जेवायला सुट्टी लागन. तुम्ही पैसे साहेबीन सोंगाची घेऊन राहिल्या का नुसतं वावरात यायची घेऊन राहिल्या? ए भाऊ, पटत असेल तर सांग. बर या, कसं का होत नाही या. पण येळ आली माझ्याकडे. मग कुराड घेऊन या साहेबीन सोंगाला. या शिकून पडला मूत पिऊन मेला. तुमचं काय काम होतं? साहेबीन सोंगा चालता का? मी येतो सारखी स्वांगाला. अहो सरकी नाही, साहेबीन सोंग नाही. मग सारखी कधी स्वांगणे? अहो सरकी नसते सोंगत ना. त्या मेल्याला कुठे डोकं उरेल तुम्ही? मूत प्या सांगा त्याला फक्त. मोत नाही, अमृत आहे अमृत. मावशी साहेबीन सोंगाला या सांगा मग. आले असते, पण हे बेवढं मांग येतं ना. बेवड्या कोण म्हणून राहिले? आय एम युअर बॉस. बॉस? मुताची सुद्धा आहे का? रात्री 2दा चड्डीत मुतला बॉस. या सांगा मावशी मग. मीन जपान स्वांगाला. अहो जपानी सोंग ना. मग चायना सोंग नाही का? अहो साहेबीन सोंग नाही, साहेबीन. साहेबाची बायको साहेबीन का? अहो कोणाची बायकोनी सोंगाची? वावरातली साहेबीन सोंग नाही. शुभ सवा. मावशी या सांगा मग. तू मला सकाळी फोन करजो. माणूस निरा असला तर येईन मी. नंबर सांगा तुमचा. 83 लाडकी बहीण. म्हणजे 83 2100. काय झालं? भेटल्या का बाया? कोणी छावणी म्हणून राहिलं, सगळ्या नाटकं करू राहिल्या. तो प्रेमानं विचारलं नसन. प्रेमानं? अहो त्याचा मुक्का घ्यायचा बाकी होता फक्त. मग आता साहेबीन कशी सोंगाची?
द्या ढोरं घालून त्यात सगळी कटकट निघून जाईल. अरे असं गरम ऊन नसतं चालत, शांत डोक्याने विचार करणं पडतो. बाबा माझ्याकडे एक आयडिया आहे. त्यानं आपली साहेबीने एका दिवसात सोंगून दाबणं होईल. हार्वेस्टर काढायची का नाही हो? मग काय आयडिया आहे? हे पा तुम्ही मराचं नाटक करा, मग आपण सगळ्या पाहुण्याला बोलून घेऊ. मग पाहुणे म्हणून आमचं बाबावर एवढं प्रेम होतं तेवढं प्रेम होतं. मग तुम्ही उठायचं आणि म्हणायचं जर तुमचं खरंच माझ्यावर एवढं प्रेम आहे तर आमची साहेबीन सोंगून दाबून द्या. मग त्याच्याकडून आपण सगळी साहेबीन सोंगून दाबून घेऊ. अरे पण हे चुकीचं आहे. तुझ्याकडे दुसरा काही पर्याय आहे का? नाही मग ह्यो म्हणरोला तसंच करणं पडन आपल्याला. मला बी पाय नाही कोण मायावर किती प्रेम करत. बाबा लावू का मग पाहुण्याला फोन? लाव. हॅलो जळताडे मामा. बोंबल मामा बाबा गेले. डबल गेला का म्हातारा बाई पळून घेऊन? ओ बाबा गेले देवा घरी, आता कसं होईल? म्हातारा मेलं? मामीला घेऊन तुम्ही लवकर या. कस काय झालं पण? मटण खाता खाता अडूक पसरं होतं नळद्यात. किती वाजता आहे प्रोग्राम? प्रोग्राम म्हणजे लग्नाचा कार्यक्रम आहे का? अरे बळजबरी पैदा व्हायला लावल्यात. मौतीचा कार्यक्रम कधी आहे? सकाळी 8 वाजता. येताना येळे बी घेऊन या जा. येळे कहून? बाबाची शेवटची इच्छा होती सगळ्यांना बाबाला येळ्यानं श्रद्धांजली द्यायची. अवघड शोकरा ते म्हातारड्याचे. नातू पाहुण्याला म्हण बाबा अटॅकनं मेले. काऊन? अरे हाडूक गुतून मरणं म्हणजे अपमानाचं मरण आहे ना. लोक देवाचं नाव घेऊन मरते. श्याम्या पुढचा नंबर सांग. 008 2 बोकडे 1 पाट. येल्लो मी आणि बुने मावशी. बोला कस काय ध्यान आलं आमचं? बाबाची तब्येत सिरियस आहे. सिरियस आहे? किती वाजता होईल म्हणे डिलिव्हरी? दिवस निघेल त्याला डिलिव्हरी व्हायला. सिरियस आहे म्हणजे कवा बी टपकू शकते बाबा. पण म्हाताऱ्याची तब्येत चांगली होती ना. तुम्ही जर सेकंदात रंग बदलू शकता तर मिनिटात बाबाची तब्येत बिघडू शकत नाही का? कधी बी दुसराच कोण बोलतो तू? येताना येळा घेऊन या. येळा काय आलं? वांगे कापले का म्हाताऱ्याच्या मावतीवर? वांगे काय आलं? म्हाताऱ्याच्या मावतीवर भांडारा करणे का? मग येळा काय आला नाही? बाबाची शेवटची इच्छा होती सगळ्यांना येळ्यानं श्रद्धांजली द्यायची त्याला. अवघडच किडा होता म्हाताऱ्याच्या. काय म्हणलं? काही नाही येते बोट काय घेऊन. बाबा तुम्ही आम्हाला सोडून एवढ्या लवकर कळून गेले. अजून तुमचं वयच काय होतं? फक्त 100. बाबा तुम्ही सोडून गेल्यामुळं आम्ही डोंगरावर कोसळलो. अरे खेकड्या, डोंगरावर कोसळलो नाही, आमच्यावर डोंगर कोसळला म्हण. तुम्ही गेल्यामुळं कशावर काहीतरी कोसळलंय. मामाजी तुम्ही गेल्यावर आता मला शाक ओळंदी. मी दिन. मामाजीला मारता येत नव्हतं पण तुमचा विचार करा तुम्ही आता. बाबा मावाला जीव होता तुमच्यात. मी पैसा पाण्यासारखा व्हायला असता तुमच्यासाठी. बाबा तुमच्यासाठी मी काही बी केला असतं. मला तुमची सेवा करायची होती. बाबा तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही. पण तुम्ही कोण आहे? आता लपून काही फायदा नाही म्हणून सांगते. बाबाचं मग प्रेम होतं. जित्त झाल्यावर डबल मारते आता हे मला. इला इथं येला पडायचं की सांगायचं काम होतं का? बाबा मग तुमच्यातला जीव होता. मला तुमच्यासाठी लय काही करायचं होतं. म्हातारे मी तुमच्यासाठी जीवाचं रान केलं असतं. माशाअल्लाह शुभान अल्लाह. भूत भूत. अरे घाबरू नका, मी भूत नाही, मी जित्त झालो. मेल्यावर कोणी जिद्द होतं का? मग एक काम अधुरं होतं म्हणून देवाने मला खाली पाठवलं. कोणतं काम? साहेबीन सोंगाचं. मला वाटलं आता मग कसं होईल. केलं का आपलं पित्तळ उघड? बाबा तुमचं स्वप्न पूर्ण करणंच पडत नाही तर तुम्ही मरणारच नाही आहे ना. तुम्हाला शांती भेटणारच नाही आहे ना. मग साहेबीन सोंगून द्या सगळ्यांना मिळून, नाही तर लय तडपडन मावा जीव. बाबा सगळे पाहुणे येले तर याच्याकडून सोंगून घेऊ ना मग साहेबीन. आता समजलं मला एकूण येळे आणायचे सांगितले होते तर. जर खरंच तुमचं मायावर प्रेम असन तर मी साहेबीन सोंगून द्या सान, नाही तर मी समजीन तुम्ही रडाची नाटकं केले. तसं तर नाटकच केलं आम्ही, पण आता सोंगणंच पडन. देऊ सोंगून. चला मग सगळे वावरात. भक्कम आहे साहेबीन. काही जास्त नाही, संध्याकाळ सोंगून दाबतो आपण. वावरात काय घालून आले त्याच्यावरून समजता किती हुशार आहे तुम्ही तर. ओय ओय इकडे या. हिचं काय उठलं आता? काय व? ये पा आळिंगाचे पिल्ले. अव्वल लय मोठी शाळा शिकून वाया जायला लावल्यात. आळिंगाचे पिल्ले नी शरणे आहेत या. पण आळिंगावानी दिसते ना ते. उद्या तू दोडक्याला काकडी म्हणशील. दोडका म्हणजे कव तू वानात नाही, गुणात नाही, मापात नाही. माहित काय तुला येडी शाळा? मै वान गुण नका काढू. माया मांग पोराची लाईन लागली होती. पण माया बापाला काय आवडलं का तुमच्यात? तो या बापाने मल्ली पाहिलं, मग वावर पाहिलं. नोट आहे तर गोट आहे. चला मग बिलगा सोंगाला. हा उधळच घेतला आम्ही. देणंच पडेल सोंगून. 5-50 रुपये देऊन टाकू तुम्हाला. 5-50 रुपयावर पडेल दिसतो तुला आम्ही खेकड्या. बिलगा मग सोंगाला. बुडा बसून सोंगा आणि तार ते शेंगा खोडला जाईन बर का.
उदळ घेतलं का आम्ही सोंगू राहिलो आणि चाले तू घरी. चुकणार रे पोट्या. सांगा पाहुणे सांगा. घरचे म्हणता असं कावा शिकायते मौतीहून. साहेबीन दाबून आणि वावर पेरूनच जातो मी आता. खेकड्या घेऊन नाही खाल्लं मी. सोंगा लवकर पुन्हा तू भरून पाणी येतो. पाणी आहे का प्यायला? 4 झाडं सोंगलेली तर लागली लागतात. तो या साहेबिनीसाठी पाणी वाचून मरू का मी? घामाच्या धार लागले इथं. मग घामाचे दारास पिऊन घ्या ना. खेकड्या येण्यानं मुंडक छाटेल तू. सोंगा भांडण मग करा. म्हातारा खरंच मेला असतं ते एवढा ताणच नसता. वावर दिसतं एवढूसच पण लय मोठं आहे. सोंगाना पटपट दाखवा ना तुमचं प्रेम. दादा आतली पटपट सांगाल. झाली बसवून जाऊ का मग आम्ही घरी? अहो पूल घालून द्या, पाण्याचा अंदाज आहे. मला वाटतं तुम्हाला साहेबीन कुठून दाण्याच काढून देतो आम्ही. ही तर चांगली गोष्ट आहे. जीव घ्या आमचा. चला लवकर जमा करून घेऊ साहेबीन. लय आबाळ आलं. तप्पड आणा लवकर, तप्पड घ्या. लय पाणी आला. इथं तप्पड कतरेल होतं उंदरा ना. तो बाप गेला घरी तू तप्पड आणलं. साहेबीन भिजली मी आता. पाणी येतो. गेलं रे सगळं पाण्यात. भिजली रे साहेबीन. तोंडी येल घास पाण्याने हिसकून घेतला आता. काय करणार रे शेतकरी? जीव देणार आहे का? लहान लेकरासारखा जीव लावा मालाला आणि पाणी असं नुकसान करतो. टेन्शन नको घेऊ राहुल. नुकसान भरपाई देईन सरकार. अरे कोणती नुकसान भरपाई? 5-10 हजारात काय होतं? इथे शेती करून गरजा पूर्ण उरायली. असं जर नुकसान होत राहिलं तर शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करण? अरे इथे शेतकऱ्याच्या घरात पाणी घुसलं तर यायला काही घेणं नाही आहे. शेतकरी यायला फक्त मतदानासाठी पाहिजे. राहुल पण आपण शेतकरी करू बी काय शकतो? याचाच फायदा घेऊ राहिला ना मग ते. शेतकरी करणार काय? शेतकऱ्यांनी शेती नाही केली तर हे दुसऱ्या देशातून साहेबीन मक्का कापूस बोलवून. अरे इथे शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं मिळवासाठी बी साहेबाचे खिशे गरम करणं पडते. नाही तर त्याचं काम होत नाही. राहुल धीर धर. शेतकऱ्याचे दिवस येईल. कधी? शेतकरी मिळाल्यावर? इथे मालाला हमी भाव देऊ शकत नाहीये. हे काय दिवस बदलणार शेतकऱ्याचे? शेतकऱ्यासाठी एखादा निधी काढला किंवा दुष्काळाची मदत मंजूर केली तर ती रक्कम शेतकऱ्यावर यायच्या आधीच मदत कोल्हे कुत्रे खाऊन घेते. याचा घोटाळा उघड झाला बी तरी यायला काहीच होत नाही. 2-4 महिन्यासाठी सस्पेंड करते फक्त. डबल साहेब शेतकऱ्याचं रक्त प्यायला तयार आहे. अरे एखाद्या मोठ्या माणसाला बँकेचे पैसे डुबवले तर तो दुसऱ्या देशात पळून जातो. त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही. आणि जर शेतकऱ्या कोणी एखादा हप्ता थकला तर त्याच्या घराला माती धुत नाहीये. गुंडे वाटत त्याच्या घरी. तोडून या टाकली सुनाळ कपाळी लिवल नाही. 5वी पूजाया सार आलं सटवाई पूजेला नाही. तरी दिस अंधारला दिसा माझी यागर. कधीतरी देवा माझ्या